अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यात पावलो आम्ही. आजची कीर्तन सेवा करता करता अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये मन प्रसन्न झालं. आजच्या कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, कोणाचं नाव घ्यायचं हे जिव्हाळ्याचा, सर्वांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि या प्रेमाच्या खातीर सर्व माझ्या माई माऊली, सर्व वडीलधारी, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार असतील, गायक असतील, श्रोते असतील, मृदुंगचारी असतील, सर्व आज माझ्या कीर्तनासाठी आज इथे उपस्थित राहिले. खरं त्यांचं धन्यवाद व्यक्त करावा तितकं कमीच आहे. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी लाभलेले गायनाचार्य अंकुश महाराज कुमटेकर, अतिशय गोड गळ्याचा आवाज, तसे ज्येष्ठ कीर्तनकार आमचे बंधू रविदादा सकपाळ, त्यांच्या कीर्तनाचा आम्ही खरंच आम्हाला खूप आवड आहे. त्यांच्या चाळी म्हणा, आम्ही राधाकृष्ण भजन मंडळ डोंबिवलीमध्ये भजन करतो, पण सर्व मुलं कुमटेकर असतील किंवा रविदादा असतील, यांच्या सगळ्यांचा जो दररोजच्या यूट्यूबला जे चाली आहे त्या चाली बघून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. तसेच आजच्या कीर्तनासाठी मृदुंगाचार्य यश आणि निखिल म्हणजे बाळ्या, आपले सर्व उपस्थित सर्व राहिलेले धनकरी म्हणून सर्व गुरुबंधू उभे आहेत, वडीलधारे आहेत. यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. आमची ताई जिथे जाईल तिथं आईसारखी माया करून उभा राहते, अशी आमची भारतीताई. खरंच जिथे जिथे कीर्तन आपाचा असो किंवा त्या वाडीतील कोणाचाही असो, भक्तीची आवड तिच्या मनामध्ये रुजलेली आहे आणि ती ताई आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. मी खरंच धन्य मानतो माझं. म्हणून मला म्हणायचं आहे, मस्तक आहे पायावरी, मस्तक आहे पायावरी, या वार करे संतांच्या, वार करी संतांच्या, बाळक बापाच्या ताटारे गोनिया बापा तेची जेवो लागे, की तो संतोष वेगे मुखची ओढवी. आज मी तुमच्या समोर एक बाळक म्हणून तुमच्यापैकी वेळेवाकडी सेवा करण्यासाठी उभा राहिलोय. आमच्या बाळ शिक्षिका गीताबाई इथे आलेले आहेत. खरं आज त्याने आम्हाला शिकवलं, पण इथपर्यंत आज धारित ध्येय उत्पन्न झालं. आम्ही आज इथे उभे राहिलो. विठाला तसेच सर्व मायमाऊली आहेत. उमलीतून आमच्या मामी आलेल्या आहेत, मावशी आलेल्या आहेत. प्रेम, उमळीवाल्यांचं प्रेम अतिशय मनाला भावणार आहे आणि प्रेम जर रुजू कुठं होतं ते उमळी गावामध्ये. विठाला अभंगाला सुरुवात करूया. निरंजने आम्ही बांधिले घर,
निराकार निरंतर राहिलोसे निरंजने आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही संत श्रेष्ठ जगद्वंदिनी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतायत थोडक्यात भावार्थ सांगायचं तर तुकोबाराय सांगतायत पहिल्या चरणामध्ये निरंजने आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो ते तुकोबाराय म्हणतात आम्ही प्रकाशमय अशा शुद्ध ब्रह्माच्या निर्मल स्वरूपी घर बांधून निराकार अवस्थेत निरंतर वास्तव्य केलं आम्ही या देहीच्या विदेही अवस्थाला गेलो ब्रह्मस्वरूप झालो अभंगाच्या पहिल्या त्यांना तुकोबाराय थोडक्यात भावार्थ सांगतोय असं सांगतायत दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत आम्ही या मायेचा भ्रमाचा पडदा दूर करून माया प्रतिबिंबित ईश्वर अंतःकरण सहित अविद्या प्रतिबिंबित जीव हे दोन्ही ज्या अवस्थेत नाहीये अशा ब्रह्मस्वरूपी मायेच्या भ्रमाचा पडदा दूर करून संकल्प विकल्पांचा पडदा भ्रमाचा पडदा दूर करून आम्ही त्या ब्रह्मस्वरूपात समरस झालो नुसते समरस नाही होता अखंड ऐक्य स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये हे का झालं कसं झालं याचा थोडक्यात सांगतायत या भक्तीचा मूळ पाया सांगतायत तुकोबाराय सांगतायत पावण्याचा नाही अहंकार हा शरीर जो आहे याला जन्मापासून अहंकाराचा भ्रम लागलाय वारा लागलाय आमच्या शरीरामध्ये आता अहंकार उरला नाहीये पावण्याचा नाही अहंकार आणि हा अहंकार नाही राहिला आणि या अहंकार न राहिल्यामुळे आम्ही त्या भगवंताच्या स्वरूपाला ब्रह्मस्वरूपाला त्या चैतन्य स्वरूपाला प्राप्त झालो कशामुळे झालो होता आमचा अहंकार गेला आम्ही त्याच्या आकाराप्रमाणे झालो आम्ही त्या नित्य शुद्ध चैतन्याला प्राप्त झालो थोडक्यात या अभंगाचा असा भावार्थ विठ्ठल तुकोबारायला काही साधक विचारत आहे आता परमार्थ म्हटला की कोण कोणतरी विचारपूस करत असतो प्रत्येकाच्या भक्तीचा दर्जा पाहून किंवा आपल्याला जर कुठे ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असता आपण त्या क्षेत्रातील चांगल्या व्यक्तीचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे काही साधक जे तुकोबारायांजवळ आले तुकोबारायांना विचारले तुकोबाराय तुम्ही म्हणता आम्ही निरंजनात घर बांधलं मग तुम्ही जर निरंजनात घर बांधलं म्हणताय पण तुमची आजची परिस्थिती पाहिली तुमची आजची परिस्थिती पाहिली तर तुकोबारायला ते साधक म्हणतात या दुष्काळात तुमची पोरं अन्न करून गेली पत्नीही नाही राहिली तुमची होती ते सावकारची निघून गेली आणि आता असं आहे की तुमच्या घराला जर छप्पर नाही आहे रोजचं खायला तुमच्याकडे अन्न नाही आहे आणि तरीही तुम्ही आनंदी दिसता तरीही तुम्ही भगवंत स्वरूप दिसता तुम्ही अशी काय साधना केली ज्याने तुम्ही निरंजनात घर बांधलं तुकोबाराय सांगतात साधक हो या मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण नामस्मरण भक्ती ही केली पाहिजे आणि ही करत असताना आपल्याला साध्य काय साधायचं आहे समजा एखादा डोंगर पोखरला आणि त्यातून जर उंदीर काढला तर त्याचा काय उपयोग आहे का भक्तीमध्ये थोडासा खड्डा शोधला खड्डा खणला आणि त्याचा हिरा काढला त्याचा अर्थ भक्ती समर्थ सफळ झाली म्हणजे आपण साधना काय करतो यापेक्षा साध्य काय करतो याच्यावर आपला जोर नाही तर रात्रंदिवस आपण हरीचं चिंतन करतोय पण या चिंतनाच्या माध्यमातून साध्य काय झाला पाहिजे आता ऐसे कुठे आठवचे नाही
तुकोबाला म्हणतात संत साधू म्हणतात पाहुणी मनुष्य फला न साधी तो ब्रह्मज्ञाना तो नाना गरज बधाना पुच्छे विना दो पाई. या मनुष्य जन्माला आल्यानंतर किती वेळा जन्म यावे किती वेळा फजिती होण्यापेक्षा आपल्या सर्वांना या भक्तीचा परमोच्च आनंद गाठून ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे. मग आपण किती वेळा हे 84 लक्ष योनीत फिरत फिरत हा मनुष्य जन्म लागलाय. नरदेह इतका दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ आहे. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात साधू संत सांगतात या भक्तीचा परमोच्च आनंद म्हणजे काय तर आपण साधना करत असताना मग त्या कोणत्याही मार्गातून असेल भक्तीला अनंत मार्ग आहे. जशी करा तशी करता येते. मग ती भक्ती करत असताना साधना करत असताना याचं साध्य काय तर जीवाशिवाचं ऐक्य होणे अंतिम सत्य आहे. विठ्ठल ज्ञानोबाला म्हणतात पाहुणी मनुष्य फलानं साधी जो ब्रह्मज्ञाना तो नांडागर दबदाना पुच्छे विना दो बाई. मनुष्य देह प्राप्त झाला आणि हा जर आपण व्यर्थ घालवला तर त्याचा काही उपयोग नाही. ज्ञानोबाला म्हणतात या मनुष्य जन्मात आल्यानंतर नरदेह प्राप्त झाला. आपण देह प्रत्येकाच्या बाजूला आपल्याला अतिशय सुंदर भगवंताने दिलेला आहे. मग सावळा असू द्या गोरा पान असू द्या नाही तर अजून कोणत्याही रंगाचा असू द्या गोत्र चांगले दिले आपल्याला. आपलं शरीर चांगलं दिले आणि हे शरीर चांगले दिले आणि जर हे शरीर नरदेह त्यातले त्यात मिळून जर आपण ब्रह्मज्ञान जर प्राप्त करत नसतं तर ज्ञानोबाला म्हणते तो गाढव आहे. फक्त फरक इतकाच आहे गाढवाला 4 पायाने शेपूट आहे आणि मनुष्याला शेपूट नाही आणि 2 पायाचा गाढव आहे. आणि म्हणून ज्ञानोबाला म्हणतात आपल्याला साध्य काय करायचं साधना करत असताना तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे. नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन म्हणतात नरदेह परम पावन न साधी जो ब्रह्मज्ञान तो जनामाजी परम मूर्ख विश्वासघातकी देवाचा. ज्ञानोबा नाथ महाराज म्हणतात हा मनुष्य देह मिळाला पण आपण जर भजनात लावला नाही त्याचा काही उपयोग नाहीये. तो अतिशय मूर्ख आहे. त्याने विश्वासघात देवाचा केलाय. कसा केलाय तर आपण एवढ्या 84 योनी निर्माण केल्यानंतर भगवंताने मनुष्य का निर्माण केला तर त्याला समाधान झालं नाही बाकीच्या योनीतील जीवाला पाहून. माझं नामचिंतन झालं पाहिजे, माझी कथा श्रवण केली पाहिजे, माझे कथापारायण झालं पाहिजे, माझ्या नामाचा रात्रंदिनी उच्चार झाला पाहिजे. यासाठी हा मनुष्य नरदेह असणारा मनुष्य प्राणी जन्माला घातला. आणि जर हा प्राणी जन्माला आल्यानंतर जर ब्रह्मज्ञान प्राप्त करत नसेल तर तो या जनामाजी परम मूर्ख आहे. नाथ महाराज म्हणतायत जनाबाई म्हणतायत नरदेह नाही रे मागुता नरदेह नाही रे मागुता कारे नाटवशी सीताची कांता. आपण हा नरदेह मिळाला आणि जर हा नरदेह मिळाल्यानंतर आपण त्या भगवंत सीताचा पती प्रभू रामांचं जर स्मरण केलं नाही त्याला प्राप्त केलं नाही हा नरदेह वाया आहे. उठा उठा साधू संत साधा पुरे इतर जाईल हा नरदेह म्हणून कैसा भगवंत. साधू संत
मग संतांनी आपल्यालाही जागं केलंय, सगळ्यांना जागं करत सांगताय, उठा उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कायचा म्हणतात. बाळत्व दशेमध्ये मनुष्याला त्या बाळ जीवाला भक्ती कशी करावी हे कळत नाही. तारुण्य अवस्थेमध्ये वासनेच्या कामाच्या या मायेच्या अधीन असल्यामुळे त्याला तिथेही भक्ती करताना भरपूर त्रास होतो आणि वृद्धापकाळात तर भक्ती करणं अशक्य आहे. गोत्र गळालेले असतात आणि या गोत्र गळानंतर आपल्या स्वतःच स्मरण राहत नाही. आपण काय करतो, भगवंताचं स्मरण काय करणार. मग तरुण अवस्थेत आपण भक्ती करायला पाहिजे. ज्ञानोबा आहे पुढच्या हरिपाठाच्या 9व्या अध्यायात सांगतात, बुजोनी करंटा नेण्यात वेद वाटा रामकृष्णी पैला. ज्ञानोबा सांगतात, आपण या मनुष्य रूपी जन्माला आलो, नरदेह प्राप्त झाल्याने आत्मेताची वाट शोधली नाही तर आपण करंट्या का फळाचं. मग आपल्याला करायचं काय, आपल्याला पांडुरंगाचं चिंतन करायचं. मग चिंतन करत असताना साधक म्हणतात, तुम्ही सांगताय हा नरदेह परम पवित्र आहे आणि हा नरदेह परम पवित्र आहे आणि याच्यामध्ये भक्ती साधायची आहे. मग भक्ती करायची कशी. तो गोवाऱ्यानंतर आम्ही संतांना शरण गेलो. कसं गेलो, तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मद, नवविधा काय बोलिली भक्ती द्यावे माझ्या हाती संत जन. तुकोबाराय संतांना सांगताय, तुमच्या दासीचा दास करा, पण मला नवविध भक्ती काय ते सांगा. नवविध भक्तीतून आपल्याला देहाच्या विधेयी स्थितीला जाऊन जीवाशिवाचं ऐक्य करून परब्रह्म स्वरूप होता येतं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्य आत्मनिवेदनम. या नवविध भक्ती या श्लोकात सांगितलेल्या आहेत. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, पूजन म्हणजे अर्चनाची भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, साख्य भक्ती आणि स्वतः शरीरासहित देहात्म बुद्धी निरसून त्या भगवंताला अर्पण करणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. या नवविध भक्तीचा विचार काय फक्त विचारत आहेत संतांना. मग ही नवविध भक्ती काय. श्रवणे परीक्षित कराला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. या नवविध भक्तीपैकी श्रवण भक्ती जर कोणी केली तर परीक्षित राजाने केली, जनकाने सुद्धा केली. परीक्षित राजाने भक्ती केली, कशी केली थोडक्यात दृष्टांत सांगायचा तर, परीक्षित राजा अभिमन्यू पुत्र परीक्षित राजा अतिशय राज्य आपलं स्वतःचं सुंदर, कुठेही दुःख नाही, क्लेश नाही, आव्हान आनंद चाललेल्या राज्यामध्ये राज्य करीत असताना एके दिवशी शिकारी करता जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर शिकारीच्या शोधात फिरता फिरता परीक्षित राजाला तहान लागली. तहानेने व्याकुळ झालेला परीक्षित राजा पाण्याच्या शोधात फिरता फिरता शमीक ऋषींच्या आश्रमात येतो. शमीक ऋषींच्या आश्रमात येतो आणि पाहतो पाणी कुठे मिळेल का. परीक्षित राजा विचारतो, तिथे पाहतो तो काय कुठे पाणी मिळेल असं नाहीये. म्हणून आश्रमात गेल्यानंतर त्याला शमीक ऋषी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करताना दिसतात. आता ऋषी मुनी म्हटल्यावर ते किती योग्य त्याचे आपण काय वर्णावं त्यांचं महत्व. ते विधेयी स्थितीला जाऊन राम स्वरूप आपल्या स्वतःचा आनंद घेत असताना हा राजा विचारतो, मला पाणी मिळेल का. आणि पाणी मिळेल का म्हटल्यावर आता शमीक ऋषी तपश्चर्येत असल्यामुळे त्याला काय ज्ञान नाही आहे, बाहेर काय चाललंय, कोण आलाय, पाणी मागतोय का काय मागतोय याचं त्याला थोडं सुद्धा भान नाही. कारण विधेय अवस्थेला गेलेला परब्रह्म स्वरूप झालेला त्याला बाहेरची आठवण राहते. आता इथे कुठे आठवची नाही. देहीच्या विधेयी भोगदशा, या देहीच्या विधेयी भोगदशा अवस्थेला गेल्यानंतर राजा पाणी मागतोय.
पण शमीक ऋषी त्याला काय प्रत्युत्तर देत नाही. रागाने क्रोधायमान झालेला परीक्षित राजा, कारण कलियुगाचा फेरा आला, कलियुगाचा त्याच्यावरती परिणाम झाला आणि त्या परिणामाने परीक्षित राजा रागाने क्रोधाने तिथे मेलेला जो सर्प होता आश्रमामध्ये, साप होता, तो शमीक ऋषीच्या गळ्यात घातला. गळ्यात घातल्यानंतर जेव्हा परीक्षित राजा निघून जातो, त्यानंतर शमीक ऋषीचा पुत्र ऋषी शृंगी येतात आणि पाहतात माझ्या वडिलांची कुणी चेष्टा केली, माझ्या पित्याची कुणी चेष्टा केली. बघा, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, वडिलांची चेष्टा, पित्याची चेष्टा जर कोणाला केली तर आपल्याला आवडेल का? वाढवावे महत्व वडिलांचे. आपण वडिलांचं महत्व वाढवण्यासाठी आहोत. चेष्टा केलेली आहे, हा अपमान त्याला सहन न झाल्यामुळे ऋषी शृंगीने हातामध्ये जल घेतलं आणि शाप दिला, ज्या कोणी हे दुष्कृत्य केलेलं असेल त्याचा 7 दिवसामध्ये तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशाने मृत्यू होईल. ऋषी शृंगीला माहित नाहीये राजा किती विद्वान आहे, राजा किती चांगला आहे, राजा राज्य कसा करतोय, दयाळू आहे, कृपाळू असा राजा असताना पण कलीच्या प्रभावाने चुकून त्याच्या हातून हे दुष्कृत्य घडलं. पण शमीक ऋषी शृंगीने त्यांना शाप दिला. या शापाची बातमी जेव्हा परीक्षित राजाला कळते, परीक्षित राजा चिंतातूर होतात, आता करायचं काय, कारण की देवाने दिलं तर ते संत त्याच्यावरती उपचार करू शकतात. संतांचे जर संतांनी एखाद्या वाणीतून शाप दिला तर देव जरी का आला तरी देवालाही ते फिरता येत नाही. मग असा शृंगी ऋषीने शाप दिला आणि ही बातमी जेव्हा परीक्षित राजाला कळते, परीक्षित राजा चिंतातूर होतो. परीक्षित राजा चिंतातूर झाल्यानंतर सगळं राज्य आपल्या मुलाला देतो आणि शुकमुनी नावाच्या ऋषींना शरण जातो, जे त्यांचे कुलगुरू असतात. ऋषी शुकमुनीना शरण गेल्यानंतर म्हणतो, गुरुजी मला शाप मिळाला, 7 दिवसांमध्ये मला माझा तक्षक नावाच्या सापाच्या दंशाने मला मृत्यू होणार. मग शुकमुनी श्रीमद भागवत कथेचं त्याला 7 दिवसामध्ये हरिकीर्तन चिंतन सांगतात. हे कीर्तन सेवा कोणी केली? शुकमुनीने केली. कीर्तन भक्ती इथे आली आणि श्रवण भक्ती आली. कीर्तन भक्ती केली शुकाने, श्रीकृष्णाचं वर्णन करावं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी त्या भगवान श्रीकृष्णाचं त्याने लीला सांगाव्या, हरी कथा सांगाव्या आणि ते सांगता सांगता शुकमुनी विधी या अवस्थेला जातात, म्हणजे परब्रह्म स्वरूप होता येतं. कीर्तने श्रवणे झाले ते पावन, संकारिक दान परमभक्त. परीक्षित राजा हा श्रवणाने ब्रह्मावस्थेला जातो, विदेही स्थितीला जातो, म्हणजे तोही जीव शिवाचा ऐक्य करून परमोच्च
म्हणाले, श्रवणे परीक्षित तरला भूपती, श्रवणे परीक्षित तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तैयासी. ब्रह्मभूत काय होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायचा. या कीर्तनामध्ये सुद्धा ब्रह्मरूप होता येतं हे शुभमुनाने सांगितलं, शुभमुनीने करून दाखवलं. श्रवण भक्ती परीक्षिताने करावं आणि कीर्तन भक्ती शुभमुनाने करावं आणि ते दोघेही ब्रह्मावस्थेला जातात. कीर्तन सांग होय अंग हरे रूप, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. पण आम्ही या कीर्तनात शुद्ध झालो. म्हणजे कीर्तनातून सुद्धा ब्रह्मरूप होता येतं, श्रवणातून सुद्धा ब्रह्मरूप होता येतं, पायाची सेवा केल्याने सुद्धा ब्रह्मस्वरूप होता येतं. पाय लक्ष्मीच्या हाती यावे का मुळती. विष्णूची पायाची सेवा स्वतः लक्ष्मी करते आणि ही सेवा करत असताना स्वतः लक्ष्मी सुद्धा स्वतःचा देहभाव विसरते, ब्रह्मस्वरूप होते. पायाचा महिमा स्वय जाणे रमा, पायाचा महिमा स्वय जाणे रमा, प्रिय पुरुषोत्तमा झाली ते. पायाचा महिमा काय जर तुम्हाला विचारायचा असेल तर त्या लक्ष्मीला विचारा. म्हणून तर संत जातात, काकुळती येतात, कुणाला येतात तर लक्ष्मीला येतात. म्हणजे पायाच्याही सेवेने आपल्याला ब्रह्मस्वरूप होता येतं. वंदन भक्तीने आक्रूर धन्य झाला. जेव्हा जेव्हा गोकुळामध्ये श्रीकृष्ण सर्व गाड्यांसह गाई गुरांसह फिरायला जायचे किंवा चालायला जायचे, त्यांच्या पायाच्या ठस्यांवरती मस्तक ठेवून, चरणावर डोकं ठेवून ब्रह्मस्वरूप झाला तो आक्रूर. असा हा पायाचा महिमा आहे, असा वंदन भक्तीचा महिमा. पूजनाचा दृष्टांत तुम्हाला सांगतो. पूजन भक्ती आपण रोजच्या जीवनामध्ये सगळे जण करत आहोत, पण पूजनाचं काय सांगायचं. पूजन भक्ती अतिशय मनाला आनंद देणारी भक्ती आहे. आपण सगळेजण पूजन करतोय, तल्लीन म्हणून पूजन करतोय का नाही. यावरती थोडक्या दृष्टांत सांगतो. विठाला विठाला शिवलीला अमृताध्याय ग्रंथातील मनाला आणि कानाला तृप्त करणारा, मनाला आणि कानालाही तृप्त करणारा, वाचेलाही शुद्ध करणारा आपण अध्याय म्हटला तर 9वा अध्याय. आणि त्या 9व्या अध्यायामध्ये एक अतिशय पूजनातून ब्रह्मरूप कसं होता येतं त्याचा अतिशय मनाला आणि श्रवणाला तृप्त करणारा दृष्टांत आहे. पांचाळ देशामध्ये गोदावरीच्या तीरावर सिंहकेतू नावाचा राजा राहत होता. आणि एक दिवशी राजा सिंहकेतू राजा शिकारी करता जंगलामध्ये आपल्या सैन्याचे वाटेमध्ये काही आदिवासी भिल्लांना घेऊन जातो. शिकारीचा शोधार्थ गेल्यानंतर शिकार तर मिळत नाही. शोधार्थात गेल्यानंतर काही भिल्लांनी वेगळी दिशा पकडली आणि वेगळी दिशा पकडल्यानंतर त्यांना तिथे एका पडझड झालेलं शिवमंदिर दिसतं. ते शिवलिंग वेडेवाकडे पडलेले होतं. हे
मंदिराचं पौराणिक मंदिराचं राजाला कथन केलं. राजा, आम्हाला एक पौराणिक पडझड झालेलं शिव मंदिर दिसले. राजा आला, राजाने पाहिलं आणि राजा म्हणतोय मंदिर पौराणिक आहे, पडझड झालेलं आहे. शिवलिंग वेळे वाकडे पडले होतं, त्याला सरळ केलं आणि राजा म्हणतोय भिल्ला, आपण दिखाव्याची भक्ती करण्यापेक्षा आपण मनोभावे देवाची पूजा केली तर भगवंत प्रसन्न होईल. मग काय कर, तर ही शिवलिंग तू घरी घेऊन जा. शिवलिंग घरी घेऊन गेल्यानंतर त्याची यथासांग प्राणात प्रतिष्ठापना करून त्याची पूजा रोजच्या रोज वेळेवरती करत जा. पण करण्यासाठी तुला चिताभस्म नवीन रोजचं रोज आणावं लागेल. चिताभस्म आणायचं, पूजा स्नान संध्या घालायची, भस्म लावायचं, हार पूजा अर्पण करायची, आरती घ्यायची. एक आरती झाली की नैवेद्याचा प्रसाद भगवंताला दाखवायचा. हा नित्य त्याचा राजाने सांगितलेला आता संत सांगतात आणि आपण ऐकतो तसा राजाने उपदेश केला किंवा राजाने थोडक्यात भक्तीचा महिमा सांगितला. भक्ती अशी अशी कर, भगवान शंकर तुला प्रसन्न होते. भिल्ल शिवलिंग घरी घेऊन आला, प्राणप्रतिष्ठापना केली. रोजच्या रोज नित्य नेमाने 6 महिने म्हणा, वर्ष म्हणा, काही काळामध्ये त्याची भक्ती अशी रोजचं नेमातीत पूजन चाललं होतं. हे पाहून भगवान शंकर मनोमन प्रसन्न झाले. तो सदाशिव सदाशिव जितक्या लवकर प्रसन्न होतो, जितक्या सहजतेने तो प्राप्त होतो, तितका तो कठोर परीक्षा घेतो. आणि भगवान शंकराची परीक्षा ही खूप हालाखीची आहे, खूप त्रासदायक आहे. पण त्यातला तो तरला, तो शंकर स्वरूप झाला. एक दिवस भगवान शंकर पाहतात, मन प्रसन्न होतं. खाली भिल्ल अतिशय मनाने मन प्रसन्न करून माझी पूजा करतोय. भगवान शंकराने परीक्षा घ्यायची ठरवली आणि भगवान शंकराने एक दिवस त्याला चिताभस्म कुठेच मिळालं नाही. चिताभस्म न मिळाल्यामुळे भिल्ल होता, तो शबर होता, तो चिंतातूर झाला. आता आपण पूजा करायची कशी, कारण भक्तीमध्ये असा मनाला चटका बसला पाहिजे. मला आता माझी भक्ती अपुरी राहील, यासाठी मला काय करायचं आहे, काय करू आणि काय नको ही अवस्था झाली पाहिजे. मन चंचल झालं पाहिजे, पण भक्तीसाठी चंचल झालं पाहिजे. आणि मग त्या शबराला चिंतेत पाहून शबरी, त्याची जी पत्नी होती भेटलेली, ती विचारते, नाथ तुम्ही आज चिंतेत दिसताय, काय कारण आहे बरं? तेव्हा भिल्ल सांगतो, आपली रोजची वेळेवर पूजा करायची आहे, पण आज कुठेही चिताभस्म मिळालेलं नाही. मग आता करायचं काय? ती म्हणते, नाथ तुम्ही चिंता करू नका, तुम्ही तुमच्या पूजेचा सर्व पूजेची तयारी करा. मी नैवेद्य बनवते, माझ्या स्वतःच्या शरीराला अग्नी लावून भस्म करते आणि ते भस्म तुम्ही आज शंकराला अर्पण करा. आणि हे ऐकल्यानंतर भिल्ल पूजेची तयारी करतो प्रसन्नतेने. नाहीतर पूजन करायचं, इकडं पत्नी अग्नी लावणार या चिंतेने तो नव्हता, तो पूजा कशी करायची या चिंतेमध्ये होता. इकडे शबराची पत्नी शबरी नैवेद्य बनवते, स्वतःला अग्नी लावून भस्म करते. आणि भिल्ल आहे, तो शबर आहे, तो त्याचा नित्य नेमाने भगवंताची स्नान आहे, तो भगवंताला अभिषेक करतो, भस्म लावतो. तो पत्नीचा चिता भस्म आहे, तो चिता भस्म आणतो, तो लावतो, हार फुले अर्पण करतो आणि पत्नीला आवाज देतो, नैवेद्य आण म्हणून. भगवान शंकराची लीला इतकी आगाध आहे, काय वर्णन करावं. इतका मनाने प्रसन्न, मी नाही ते देणारा भगवंत आहे. स्वतःचा आत्मलिंग त्याने रावणाला जर दिलं, किती शंकर श्रेष्ठ आहे. अहो देव सुद्धा आत्मलिंग देताना शंकराला विनवणी करत होते, पण भगवान एकदा जर भक्तावर प्रसन्न झाले, मग ते स्वतःचाही विचार करत असा आत्मलिंग दिला. आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाले, पण
भक्ती पाहून ते भक्ती पाहिल्यानंतर भगवान शंकर स्वतः आले आणि भगवान शंकराने त्या भिल्लाचं वर्णन केलं. भिल्ला, मी तुझी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत तू उतरलास, नवे पास झालास, उत्तीर्ण झालास आणि म्हणून मी तुझ्या प्रसन्न होऊन मी तुला वैकुंठात कैलासात घेऊन जातो. कैलासात घेऊन जातो म्हटल्यावर त्यांचे त्या भिल्लाचं मन प्रसन्न झालं, भिल्लबीचं मन प्रसन्न झालं आणि अशा पूजनाच्या माध्यमातून सुद्धा भगवंत स्वरूप होता येतं. देव कैलासावर घेऊन जातो, देव वैकुंठात घेऊन जातो. अशा पूजनाचा महिमा अतिशय आनंददायी आणि मनाला प्रसन्न करणार. नाहीतर आपण भक्ती करत असताना आपल्याला कितीतरी प्रपंचाच्या चिंता आहे. सकाळी देव पूजत असतो तर मुंबईचे रहिवासी असतील, पुण्याचे रहिवासी असतील, आपण विचार करतो मला सकाळी ट्रेन मिळेल का, मला गाडी मिळेल का. तांब्यामध्ये पाणी आहे, पण देव हातात घेऊन फक्त विचार करतोय. आपला दोष नाही आहे, आपण प्रपंचात आहे आणि प्रपंचात असल्यावर ही संकट, हे नाना विचार आपल्या डोक्यामध्ये खेळतच असतात. शैक्षणिक क्षेत्रात जर एखादा असेल, तो भक्ती करतोय पण देवाला म्हणतोय, विचार करतोय भक्ती करताना मी पास होईल का. जो नवनिर्वाचित नुसताच पदवीधर झालाय तो विचार करतोय मला काम मिळेल का. आपण चिंतेने घातलेलो. पण जर भक्ती मनाने आणि भावाने जर भक्ती केली, पूजन केलं तर तो स्वतः भगवंत आपल्याला न्यायला येतो. भगवंत स्वरूप होता येतात. पूजन भक्तीचा महिमा आगाध. दुसरं दास्य भक्ती. दास्य भक्ती कुणी केली? दास्य भक्ती स्वतः मारुती राहिले केली. म्हणून तर शरण शरण देखिले रामचरण शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामंता. काय भक्ती तात्या वाटा, काय भक्ती तात्या वाटा, काय भक्ती तात्या वाटा, काय भक्ती तात्या वाटा, काय भक्ती तात्या वाटा. शरण गेल्यावर म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा
मारुती राम म्हणता रामाची होई जे. आपल्याला जर रामस्वरूप व्हायचं आहे तर दास्यत्व भक्ती सुद्धा करता येते. साख्य भक्ती कोणी गेली? तुम्हा सर्वांना महाभारत ज्ञात आहे. आणि साख्य भक्ती अर्जुनाने केली. अर्जुनाने साख्य भक्ती केली आणि त्या साख्य भक्तीने स्वतः भगवंत स्वरूप झाला. अर्जुनाचे इतके उपकार आहेत आपल्यावरती. 700 श्लोकांची गीता आपल्याला माऊलीने ज्ञानेश्वरी म्हणून दिली. आज उपकार आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर देहाचा भाव बदललाच पाहिजे. इतकी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकंदरी हो अनुभवावी. असा हा ग्रंथ आपल्याला मिळाला तो अर्जुनामुळे मिळाला. आणि अर्जुन विराट रूप दर्शन घेतल्यानंतर म्हणतात, मी गुंतलो होतो अर्जुनपणे, मी गुंतलो होतो अर्जुन गुणे, तुवा मुक्त केले तुझी आपणे. आता मला तू मुक्त केला. कशाने? तर मी तुझी साख्य भक्ती केली. साख्य भक्ती कशी केली? अहो, अर्जुन झोपला असताना सुद्धा अर्जुनाच्या केसाच्या रोमामधून कृष्ण कृष्णाचा आवाज यायचा. इतकी परम भक्ती केली, ती साख्य भक्ती केली अर्जुनाने. काय अर्जुनाचा महिमा गायचा? उपदेशिले गीता रूप दाविले पारता, उपदेशिले गीता रूप दाविले पारता, फुंकविली वार्ता जन्म मरणाची. अर्जुनाची जन्म मरणाची वार्ता फुंकवली. आपण प्रयत्न ही जन्म मरणाची वारी बंद करण्याची करतोय. म्हणजे ब्रह्मस्वरूप होण्यासाठी करतोय. आपल्या 7 भक्ती झालेल्या आहेत. श्रवण झाले, कीर्तन झाले, पूजन झाले, वंदन झाले, दास्य झाले, साख्य झाले, पादसेवन झाले. आता राहिले आत्मनिवेदन आणि नामस्मरण भक्ती. आत्मनिवेदन भक्ती कोणी केली? आत्मनिवेदन भक्ती राजा बळीने केली. इतका दानशूर दाता. आता हा इतका दानशूर होता की याचं पुण्य पाहता इंद्राधिकांना सगळ्यांना जिंकून गेली. आता प्रश्न पडला, काय करायचं? भगवंत आले आणि बटाच्या अवतारात, वामन अवतारात, बुटक्या अवतारात येऊन बळीच्या दारात भीक मागतात. दारात संतांच्या येऊन भगवंताने भीक मागावी. काय महिमा आहे त्या बळीराजाचा? बळीराजाच्या दारात आल्यानंतर म्हणतात, तुम्ही दानशूर आहात, मला 3 पावले जमीन द्या. 3 पावलं जमीन मागितल्यावर पहिला पाय ठेवला पृथ्वीवर, दुसरा स्वर्ग पाताळा घेतला. आता म्हटलं तिसरा ठेवू कुठं? ठेवायला जागाच नाही. तो भगवंत किती आहे? अनंत आहे. हे त्याने निर्माण केलेलं आहे. आता त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आता पाय ठेवणार कुठं? बळीराजा इतका दानशूर होता, विचारवंत होता. बळीराजा म्हटला, आता माझ्या डोक्यावर पाय द्या. डोक्यावर पाय दिला आणि बळीने वामनाने बळीला पाताळात घातला. पण घातला तरी तिथे द्वारपाल म्हणून अखंड भगवंताला राहायला लागलं. स्वतःच देह आत्म्यासहित अर्पण केला. ही आत्मनिवेदन भक्ती कोणी केली? आत्मनिवेदन भक्ती बळीराजाने केली. स्वतःला ब्रह्मस्वरूप करून घेतलं, वैकुंठामध्ये स्थान मिळवून घेतलं. या 9वीध भक्तीचं महात्म्य आहे. आणि या 8 भक्तीने सुद्धा भगवंताचं नामस्मरण, भगवंत स्वरूप होता येतं. पण या भक्तीमध्ये आपल्याला काही अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा काही ज्ञान नसल्यामुळे सगळ्यात सोपी जर भक्ती कुठली असेल तर ती नामस्मरण भक्ती. आणि ही नामस्मरण भक्ती करण्यासाठी अतिशय सोप्या आणि सुलभ लवकर फळद्रूप होण्याची जर भक्ती कोणती असेल तर ती नामस्मरण भक्ती आहे. नाम घेता वाया गेला, ऐका कोणी ऐकला? ऐका कोणतरी कोण नाम घेतल्याने ऐकला, नाम घेतल्याने तो वाया गेला. नामे तरल्या पार महापापी दुराचार. किती सांगू? आजा वेळा पाप पराशी नेला वैकुंठाची. आजा मेळा हा काय देवाचा भक्त होता भाऊ? का देवाची रात्रंदिवस पूजा करायचा का? नाही. पण आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि अंतकाळी त्यांनी आर्त हाक मारली, नारायणा धाव. वैकुंठाला भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाला. अरे मला हाक मारली माझ्या भक्ताने,
सांगितलं अंतकाळी मुखी नामाला भगवंत त्याला वैकुंठात घेऊन गेले. तुका म्हणे अंतकाली ज्याच्या नामाले मुखा म्हणे तुका पार नाही. अहो त्या अंतकाळी आपल्या मुखामध्ये नाम यावं यासाठी आपण नामस्मरण भक्ती करतोय. बालत्व दशेमध्ये असताना आपल्याला भक्तीचा महिमा कळत नाही. आपण बालत्व दशेमध्ये असताना आपल्याला भक्ती काय कळत नाही. पण तारुण्य अवस्थेमध्ये नामस्मरण भक्ती केली तर ती अतिशय फलद्रूप आहे. या नामस्मरण भक्तीने आजा मेळा वैकुंठात गेला. मग नामस्मरण भक्ती किती श्रेष्ठ आहे. अंतकाळी आपण ही भक्ती करतोय याचं कारण असं आहे बाळत्व दशेत आपल्याला रामनाम कळत नाही. तरुण अवस्थेत कळाल आणि त्याचं जर नामस्मरण चिंतन अखंड ठेवलं आपण तर अंतकाळी आपल्या वृद्धावस्थेमध्ये आपल्याला ते नाम कसं शरीराला वळण पडतं आणि ते वळण पडल्यानंतर जरी बुद्धी भ्रष्ट झाली म्हातारपणात वृद्धापकाळात तरी आपल्या आपल्या मुखाने त्या भगवंताचं नाम घेता येतं आणि त्या नामातून आपण मुक्त होत आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आपले दादा जेव्हा अंतिम समय होता दवाखान्यात असताना सुद्धा दादाने आपल्या राम नामाचा उच्चार सुरू केला आणि ते भगवंत सुरू झाले. कारण की आपण ते मान्य करायलाच पाहिजे. कारण की अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा आता त्यांच्या जर अंतकाळी मुखामधून जर नाम आला आपल्या हृदयाला मुक्त झाले मुक्त दशेला गेले. का झाकल्या घटीचा दिवा नेली जे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषाचे नाम ते माझे निधाम होणी ठाके विठ्ठला. नामाचा महिमा इतका आगाध आहे. आपण पाहिलं आजन्माला तरला उदाहरण दृष्टांत द्यायचा झाला तर हिरण्यकश्यप घ्या. तो तसा काय नारायणाचा परम भक्त. अहो जिथे जर भक्ती चालत असेल नारायणाचं विष्णूचं जर स्मरण होत असेल तिथं हा जायचा आणि त्या द्वेषाने जिथे जिथं भक्ती नारायणाची गेली तिथं नाचधूस गेली. आणि असं असताना सुद्धा त्याच्या कुळामध्ये प्रल्हादासारखा भक्त जन्माला यावा. अहो किती त्रास दिला त्या भक्ताला प्रल्हादाला. कड्यावरून टाकलं लुटलं अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. गरम गरम तेलाच्या कढईमध्ये टाकलं हत्तीच्या पायाखाली दिलं. पण तरला कशाने तरला फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाने. आता हा नामाचा दिवस आहे नामपर आहे. नाम महिमा किती श्रेष्ठ आहे बघा. नामाने कोण नाही त्याला मला सांगा. नामाने कोण वाईट आपले किती पाप निघून जातात. नामाने आपण साधन नामाचा उच्चार जरी केला तर अनंत जन्मीचे पाप नाश होतो. असा नामाचा घेता नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे कुठं जायची गरज नाही. लगती साया
भक्तीने. आपण भगवंताचं नाम घेतलं तर आपण ते स्मरण सुद्धा रूप केलं पाहिजे. जसं राम म्हणता रामाची होईल, रामाचं स्मरण झालं पाहिजे. अशी आपण भक्ती केल्याने भगवंत स्वरूप होत आहे. अहो याच्यामध्ये फक्त साधू संत तरले का नाही, राक्षसही तरले. नाम चांगले चांगले माझ्या कंठीला ओढले, कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षसा. या नामाने वानरालाही मुक्त अवस्था प्राप्त झाली, नवे नवे राक्षसालाही त्याने मुक्त केला. असा नामाचा महिमा चांगला आहे, अतिशय मनाला भावणार आहे. म्हणून तो संत म्हणतात आमच्या कंठामध्ये राहू दे. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकारानिक सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण. आम्ही फक्त विठ्ठलाचेच भक्त आहोत, आम्ही विठ्ठलाचेच गीत गाऊ. तुकोबाराय म्हणतात आम्ही या नवविध भक्तीचा मार्ग पत्करला, मार्ग पत्करला आणि चारी मुक्ती प्राप्त केली. तुका म्हणे नामापाशी चारे मोठे, आईचे बहुत ग्रंथी लिहिले. कशामध्ये केले? वेदाचं 4 वेद झालं. कशामुळे झालं? तर नामाच्या शोधार्थात निघाल्यानंतर, भगवंताच्या शोधार्थात निघाल्यानंतर त्याची 4 वेद झाले तरी अंत लागेल. कारण नामाच्या पलीकडेही काही नाही, नामाच्या अलीकडेही काही, फक्त नाम, फक्त नाम. म्हणून संत म्हणतात आम्ही नामाचे धारक. आम्हाला नाम अतिशय गोड आहे. मग या नामाने आम्ही काय केलं तर आम्ही 4 मुक्ती प्राप्त झाल्या. कोणत्या कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती प्राप्त केली. सलोकता म्हणजे काय? जसा शबर वैकुंठाला गेला आणि भगवान शंकराच्या जवळ राहिला, सलोकता म्हणते. सलोकता म्हणते. समीपता म्हणजे काय? देवाच्या जवळ राहणं. जिथे जिथे देव जाईल तिथे देवस्वरूप राहणं म्हणजे देवाच्या जवळ राहणं म्हणजे समीपता. ही समीपता मुक्ती आहे. स्वरूपता मुक्ती काय? स्वरूपता मुक्ती जर आपण रामाचं भजन केलं तर रामस्वरूप होऊन जातो. म्हणून तर म्हणता राम म्हणता रामाची होईल. स्वरूपता मुक्ती ही आपण ज्या भगवंताचं नामस्मरण करू ते भगवंताचे स्वरूप होणार आहोत. कारण की 11-10 अवतारामध्ये तुम्ही पाहिलात तर या 10 अवतारामध्ये इतर जे अवतार आहे त्याच्यापेक्षा 2 अवतार अतिशय मनाला प्रसन्न आणि मुखाला हे नाम घेतल्यानंतर गोड करणारे. रामकृष्ण नामे हिरोनी साजे हृदय मंदिर स्मरा आपुले आपण करा सोडवण संसार. या संसाराचं बंधन तोडायचं आहे. म्हणजे काय तोडायचं तर जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा आहे. आपल्याला त्याचं स्वरूप व्हायचं आहे. निरंजनाचं घर बांधायचं आहे. ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे. मग आपल्याला नामाचा महिमा जाणायला पाहिजे. हा नामाचा महिमा कुणी केला? बाल्या कोणी. इतका दुराचार्य असून सुद्धा नारद महर्षीने राम नामाचा प्रसाद दिल्यानंतर रामस्वरूप झाला आणि राम जन्म येण्यापूर्वी रामायण दिलं. किती श्रेष्ठ आहे नामाचा महिमा. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही अशी नवविध भक्तीचं निरसन केलं. जसं आपण दह्याचं ताक करतो आणि नवनीत काढतो, दही उचलून नवनीत काढतो, तसं आम्ही सार शोधलं.
विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गी. आपण काय करायला पाहिजे तर या मनुष्य जीवनात आल्यानंतर आपण सार विचार करावे. सारासार विचार करावा नामधरा कंठी विठोबाचे. आपण सार असा त्याचा विचार करून त्या परब्रह्म स्वरूप होण्यासाठी देहाची अवस्था मी देह आहे देहातलं बुद्धी विसरून भगवंत स्वरूप होणं म्हणजे जीवाशिवाचा ऐक्य करून पाहायचं आहे. तुकोबाराय साधकांना सांगतात तुम्ही विचारता मी काय कमवलं. जिथे ब्रह्मदेव घर बांधू शकत नाही, जिथे इंद्र घर बांधू शकत नाही, जिथे राजे महाराजे घर बांधू शकत नाही, अशा निरंजनाच्या ठिकाणी आम्ही घर बांधलं. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच्या निरंजनी आजी, निरंजनी नववीर भक्ती संतांजवळ मागितली. नामदेवराय म्हणतात आम्हाला ही नववीर भक्ती कोणी कोणी केली ती सांगा म्हणजे आम्ही या जीवनातून मुक्त होऊ. तुकोबाराय म्हणतात आम्ही ही नववीर भक्ती संतांकडे मागितली आणि नामस्मरण भक्तीने आम्ही ब्रह्मस्वरूप झालो. ब्रह्मस्वरूप झालो. तुकोबाराय म्हणतात निरंजन्या मी बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐकास पावलो आम्ही. तुकोबारायला काही साधक होते ते विचारले तुकोबाराय आम्ही तुम्हाला विचारले तुम्ही या परमार्थ क्षेत्रात काय कमवलात ती साधना आम्हाला सांगा. तर तुम्ही म्हणता आम्ही कमवलं आम्ही घर बांधलं आम्ही म्हणजे कोण.
व्यासापासून वशिष्ठांपासून माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, अहो सद्गुरुनाथ मोरे माऊलींनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपला मोक्ष प्राप्ती करून दिली. तिथे घर आमच्या कांतेश्वर बाबांनी बांधलं. माझा गुरु त्या नगरामध्ये राहतो. माझ्या ज्ञानोबाराच्या घरामध्ये राहतात. ज्ञानोबाराय म्हणतात चिदानंदी घर बांधले, आनंद भक्त राशी तरले देवानर, चिदानंदी घर बांधले. आम्ही त्या ब्रह्मस्वरूपाचं घर बांधलं. कुणी मी एकट्याने नाही. तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय तिथे गेले, नाथ महाराज तिथे गेले, नामदेवराय गेले, नवे नवे आदिगुरु संत तिथे गेले आणि संत जाऊन तिथे निरंजनात वास्तव्य केलं, निराकार स्वरूपात राहिले. ज्ञानोबारायच्या 6व्या अध्यायामध्ये योगाचा मार्ग अतिशय खडतर असताना सुद्धा ज्ञानोबाराय आपल्याला सुलभ रीतीने सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात वैकुंठ भवन आम्ही घर केले. आम्ही कुठं घर केलं? आम्ही वैकुंठ भवनामध्ये घर केले. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर गेले. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही 6व्या अध्यायामध्ये जो योग मार्ग केलाय ना तो अतिशय खडतर आहे. इथे जर कोणी उतरला तर जर एखादा व्यक्ती घाबरला तर तो स्वतःचं नुकसान करून या मनुष्यरूपी मिळालेल्या देहाचं नुकसान नाश करून घेऊ शकतो. म्हणून आम्हाला गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं कलीमध्ये नामस्मरणासारखी भक्ती सोपी नाही आहे कुठली. तुम्ही सर्वांना हा योग मार्ग जमणार नाही. तुम्ही नामस्मरण घडवा. ज्ञानोबारायांनी हा गीतारूपी अलंकार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आणला. म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. अखंड हरिनाम सप्ताह 43 वर्षे झाले, 44 वेळ चालू आहे. अखंड असं चालूच राहणार आहे. त्या भगवान माऊलींची कृपा आहे. म्हणून तर त्यांना म्हणतात माते हे माय ज्ञानेश्वरी. अहो आपली माय आहे. त्या ज्ञानोबारायांनी आपल्याला हा भगवंताचा सोपा आणि सुलभ उपाय दिला. हा भगवंत परमात्म्याचा नामस्मरण करण्याचा उपाय दिला. ज्ञानोबाराय 6व्या अध्यायामध्ये सांगतात तुम्ही प्राणायाम करा, मुद्रासन घाला आणि आपल्याला योग साधनेतून ब्रह्मस्वरूप करता येतं ते साधना करा. ज्ञानोबाराय म्हणतात या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्यांपैकी 24 प्रधान नाड्या आहेत. या 24 प्रधान नाड्यांमध्ये काल आमचे गुरुजी आम्हाला सांगितलं 10 नाड्या प्रधान वायू आहेत, मुख्य प्राणवायू आहेत. प्राणवाहक नाड्या 10 आहेत. या 10 प्राणवाहक नाड्यामध्ये 3 प्रमुख प्राणवाहक नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. डाव्या बाजूने वाहते, नाकाच्या डाव्या बाजूने वाहते, तिला इडा म्हणतात. मेरुदंडातून वाहते ती सुषुम्ना. उजव्या बाजूने वाहते तिला पिंगळा म्हणतात. वज्रासन घालून प्राणायाम म्हणजे आपण प्राण श्वास किती घ्यायचा, पूरक जेवढा पुरेल तितका श्वास घ्यायचा, पूरक तो थांबवायचा म्हणजे कुंभक आणि रेचर. असा आपण श्वास घेतला तर एक प्राणायाम होतो. असा प्राणायाम करायचा. 9ही द्वाराचा निरोध करून अपार आणि प्राणवायूचं कोंडून त्यांचं घर्षण होईल आणि त्या घर्षणातून एक उष्ण शक्ती निर्माण होईल. त्या उष्ण शक्तीने 3.5 विडा मारून बसलेली कुंडलिनी शक्ती जागृत होईल आणि ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर भुकेने व्याकुळ होते. आता काय खाऊन काय नको करते. 3.5 विडा मारून बसलेली कुंडलिनी अशी झोपलेली आहे. तिला जागृत केलं, ती जागृत झाली. हाड मांस कफ पित्त जे जे शरीराचं अंतर्देशामध्ये आहे ते सगळं खाऊन टाकते आणि मेरुदंडातून षटचक्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रात जाते. तेव्हा त्या योग्याला समाधी लागते. हा मार्ग सोपा आहे. म्हणून तर ज्ञानोबारायाने आपल्याला नामाची भक्ती दिली. नामापर्यंत तत्व नाही अरे अन्यथा वाया आणि कपंदा अशी वेदने. तू कुठल्याही मार्गाने, योगाने, यागाने, नियमाने, तू यमनियमाने स्वतःचा नाश करण्यापेक्षा नामासारखं तत्व नाही आहे. आम्ही ते नामाचं तत्व जाणलं
आणि आम्ही चिदानंदी घर बांधलं. अनंत भक्तराशी तरले देवान ज्ञानदेवा घर चिदानंदी, ज्ञानोबारायांनी घर चिदानंदी बांधलं. नामदेवरायांनी सुद्धा म्हणलं परे होणे परते घरा, परे होणे परते घरा, परे होणे परते घरा, परे होणे परते घरा. येते राव निरंकार, स्वप्नी सुषुप्ती जागृती आणि परा या 4 अवस्थाच्या पलीकडे आम्ही निरंजनात घर बांधलं. नामदेवरायांनी बांधलं. नामदेवरायांनी बांधले. स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वैकुंठ भुवनी घर गेले. अहो आम्ही वैकुंठ भुवनामध्ये सुद्धा घर केलं. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, आम्हाला अखंड तिथं स्थान आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातले आहोत. आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. आम्ही जे ऋषी मुनी बोलले, संत साधक म्हटलेले या दुर्वासाच्या शापाने भगवंताला 10 अवतार घ्यायला लागले. कशामुळे? संतांच्यामुळे आम्ही इथं जन्माला आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. किंवा मने मनरा देवा घर केले, घर केले. मने मनरा देवा घर केले, मने मनरा देवा घर केले. आम्ही त्याच मार्गाने गेलो ज्या मार्गाने संत गेले, म्हणून आम्ही निरंजनामध्ये घर बांधले. मग तुकोबारायांना साधक म्हणतात की तुम्ही तुमचं निरंजनात घर बांधलं, भक्ती केली ते ठीक आहे, पण हे भक्ती करणं, नामस्मरण करणं आणि त्यातून मुक्त होणं हा आपण स्वावलंबी जर मार्ग पत्करला हा कितपत योग्य आहे. कारण की आपण जर कुठल्या गावाला जायचं झालं तर आपण वाटा विचारत जातो. मग भक्तीची मार्ग एवढा खडतर आहे. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी निवडे तो बळी गिरळा लागली. अहो ती कठीण सुळावरची पोळी आहे आणि ती जर प्राप्त करायची असेल तर तुम्हाला एकच कराय, संतांना शरण गेला पाहिजे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देते ग्वाही. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात
ते ज्ञान पैगा भरवे जरी मन्याथी आणावे तरी संताया बधावे सर्वस्वेसी तो ज्ञानाचा कुरटा तेथे सेवा आधार वंटा जो स्वाधीन करी सुबटा ओळखोनी तनु मनु जीवे चरणासी लागावे तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ कसं करावं तर त्या संतांच्या घरात आपण सेवा करावी सेवा कशी करावी तनाने मनाने धनाने सेवा करावी आपण एक दिया अर्पण करून संतांची सेवा केली मग काय करतात मग अपेक्षित ज्या मुली तेही सांगितली पुसिले जेणे अंतकरण बोधिले संकल्पा नाही पुन्हा संशय राहत नाही कशामुळे तर संतांचा संघ घडल्यानंतर संत तर म्हणतात आम्हाला एक क्षण तरी या संतांचा संघ द्या अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत् पापा आपण या जन्मामध्ये केलेल्या पापाचं जर निरसन करायचं असेल या जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे ते ज्ञान पैगावरवे जरी मन्याथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वासी तो ज्ञानाचा कुरटा तेथे सेवा आधार वंटा जो स्वाधीन करी सुबंटा ओळखली तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दासे सकळ सगळ्यात शेवटचा महत्वाचा अगरवता आपण मी करतोय हा गर्व टाकून जर केली तर आपण ते आपल्याला जे पाहिजे जे मेन साध्य आहे महत्वाचं या भक्ती मार्गातला ठेवा आहे ते आपल्याला देतात यासाठी तुम्हाला एक गुरुचरित्रातला अतिशय गुरु शिष्याचा काय प्रेम असावं आणि कशी भक्ती असावी सांगणारा एक दृष्टांत तुम्हाला गुरुचरित्रामध्ये गोदावरीच्या तीरावर वेदधर्म नावाचा ऋषींचा आश्रम होता ऐकताय ना वेदधर्म नावाच्या ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये त्यांचे अनेक सतशिष्य होते किंवा अनेक शिष्य होते ते त्याला शिकवायचे करून सायाचा शिकवायचे पालकाच्यासाठी किंवा अर्भकाच्यासाठी पण ते हाती धरली पाठी त्या संतांनी त्या वेदधर्माने आपल्या शिष्यांना शिकवावा आणि त्यांनी वेदाचा अभ्यास करावा परब्रह्म स्वरूप होण्याचा अभ्यास शिकवावा असे सगळे संत असताना शिष्य असताना त्यांनी एक परीक्षा घ्यायची ठरवली बघा गुरुवरती किती विश्वास असावा गुरुवरती इतका विश्वास असावा की जशी मुंगी जर कुणाला चिकटली तर मान तुटली तरी कोण सोडत नाही त्या पद्धतीने या मनुष्य जन्मात आल्यानंतर गुरुना शरण गेल्यानंतर गुरु हा माझा आत्मा आहे म्हणून आपण गुरुला शरण जाऊन दृढ भावाने त्यांची सेवा केली पाहिजे आणि वेदधर्म नावाचे ऋषी अतिशय ज्ञानी ब्रह्म अवस्था गाठलेले ब्रह्मस्वरूप झालेले ऋषी आणि त्यांचे ते अनेक शिष्य आणि अनेक शिष्य त्याची परीक्षा घ्यायची ठरवली वेदधर्म आले आणि वेदधर्म विचारतात सांगतात शिष्यानं लक्षपूर्वक ऐका मी मागील काही लक्षपूर्वक ऐका म्हटल्यावर ते सदशिष्य असल्यामुळे ते म्हणतात गुरुजी तुम्ही सांगा तुमचे वचन आम्हाला प्रमाण तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य आहे आम्ही त्या पद्धतीने वागू मग वेदधर्म म्हणतात तुम्हाला सांगतो मागील कैक जन्मामध्ये ते पाप केलेले आहे आणि त्या पापाचं निरसन मला करायचं नाश करायचा ब्रह्मस्वरूप व्हायचा मग या पापाचं निरसन मी तपश्चर्या करून माझे अर्धे पाप आहे ते निघून गेले आणि जे अर्धे राहिले ते मला भोगावे लागणार त्याला दुसरा पर्याय आहे म्हणजे या शरीरालाच भोगावे लागणार आहे हे म्हटल्यानंतर वेदधर्म म्हणतात मला काशीला जायचं आहे आणि तिथे ते भोग बघायचे तुमच्याबरोबर तुमच्यामधला माझ्याबरोबर कोण येईल माझी सेवा करायला सर्व शिष्य एकमेकांकडे पाहत बसतात आणि पाहत असताना तिथला त्यामधून एक संदीपक नावाचा शिष्य सदशिष्य येतो आणि तो म्हणतो गुरुजी तुम्हाला राहिलेले पाप या जन्मात
नाही. मी तुमची सेवा करायला अनन्य भावे शरण करायला तयार. वेदधर्माने ऐकलं, वेदधर्म म्हटलं अरे संदीपका तू सेवा करायला तयार आहेस म्हणतोस खरं आहे, पण मी काशीला गेल्यानंतर काही दिवसाने मला कुष्ठरोग होईल, माझं शरीर अमंगल होईल, रक्त येईल, तू येईल, किडे होतील, मला अंधत्व येईल आणि अंधत्व आल्यानंतर मी वेड्या वाकड्या शिव्या देईल, वाईट बोलेल, हे तुला सहन करता येईल का? तेव्हा संदीप एक सदशिष्य होता. शिष्य कसा असावा तर संदीपकासारखा असावा, एकलव्यासारखा असावा आणि तसाच संदीपक होता. संदीपक म्हणलं गुरुजी हे तुमचं भोग मी भोगलं तर नाही जमणार का? तेव्हा वेदधर्म म्हणतात हे माझ्या कर्माचं भोग आहे, ते मलाच भोगावे लागणार आणि मला यातून मुक्त व्हायचं. असे झाल्यानंतर संदीपक तयार होतात आणि संदीपक गुरु जे शिष्य असतात ते वेदधर्माबरोबर काशी विश्वेश्वराला जातात, काशीला जातात, काशीला आश्रमात राहतात. सुरुवातीचा काळ चांगला असतो, काशी विश्वनाथाचं पूजन वगैरे करतात आणि पूजन अर्चन करून आश्रमात यायचे. काही काळाने त्यांना त्याचे भोग सुरू झाले, त्यांना कुष्ठरोग होऊ लागला. कुष्ठरोग झाल्यानंतर त्यांच्या शरीरातून अमंगल असं पू बाहेर लागलं, म्हणा रक्तस्राव होऊ लागला, किडे होऊ लागले, त्यांना अंधत्व आलं. ते अमंगल शरीर दररोज स्नान घालायचं, त्यांना कपडे परिधान करायचे. बाबा आपल्याला सहज घाण वाटते, आपल्या स्वतःच्या अंगठ्याला जर काय झालं तर आपल्याला घाण वाटते, तर दुसऱ्याच करायचं. पण वेदधर्माचा शिष्य तो सदशिष्य होता, दृढ भावनेचा होता, एकात्मकतेच्या विचाराचा होता. त्याने या आत्म्यालाच आपला गुरु मानला. माझा गुरु माझा आत्मा आहे आणि मी आणि माझा गुरु वेगळा नाही, मी तो तू गा, तू मी गा, अशा पद्धतीने त्याचा भाव होता. त्या गुरूंची सेवा त्याने अहोरात्र केली, कुठल्याही मनामध्ये थोडा सुद्धा विकल्प आला नाही. अशी सेवा केल्यानंतर काशी विश्वनाथ प्रसन्न होता आणि प्रसन्न झाल्यानंतर काशी विश्वनाथ संदीपकाला म्हणतात, संदीपका अरे तुझ्या गुरुसेवा पाहून मी अतिशय मला प्रसन्नाने तुला भेटायला आलोय. स्वतः काशी विश्वनाथ संदीपकाला भेटायला जातात आणि संदीपकाला म्हणतात, संदीपका माग तुला काय पाहिजे? संदीपक ऋषी म्हणतात, संदीपक शिष्य म्हणतात मला काही नको आहे, मी माझ्या गुरुजींना विचारायला. आता आपण असलो तर काही ना काहीतरी घेतलं असतं, पण सदशिष्य असल्यामुळे माझ्या गुरुंच्या आज्ञेवरून मी काय घेणार नाही. गुरुंच्या आज्ञा प्रमाण आहे आणि गुरुशिवाय देव नाही. आणि मग गुरुना जाऊन सांगतात, काशी विश्वेश्वर प्रसन्न झालाय, ते म्हणतात तुम्हाला काय पाहिजे ते मागा. गुरुजी म्हणतात, सदशिष्य असतात ते म्हणतात मी तुमचा भोग कमी व्हावा हा मागू का? तर भोग कमी व्हावा म्हणून मागा म्हणून वेदधर्माला सांगितल्यानंतर संदीपकाला वेदधर्म म्हणतात, हे माझे भोग आहेत, मलाच भोगायचे आहेत, त्यामुळे तुम्ही तसं काय मागू नका, तुम्हाला काय पाहिजे असेल तर मागा. वेदधर्मांचे शिष्य संदीपक म्हणतात, अहो मला काहीही नको आहे, माझी गुरुसेवा जरूर व्हावी हेच माझं मागणं आहे. काशी विश्वनाथाला स्वतः भगवंताला सांगतात, मला तुमच्याकडून काहीही नको आहे, तुम्ही जाऊ शकता. आता आपण तसं देवाने ही गोष्ट हा कथानक जाऊन वैकुंठात जाऊन विष्णूला सांगितलं. आता आपणच सांगतो अशातला भाग नाही, नवल नाही. देवाने सांगावा, खाली सदशिष्य आहे वेदधर्म नावाचा, काशी विश्वेश्वरामध्ये गुरूंची सेवा करतोय, अनन्य भावाने सेवा करतोय, तुम्ही जाऊन बघून या. विष्णू हा भक्तांचा, भक्ताला की पायापाशी दुर्जनाची संवारी, अहो भक्तांचा रक्षण करणारा असा आमचा भगवान विष्णू खाली येतात. कारण गुरुसेवा हीच त्यांना सेवा आहे, आई वडिलांची सेवा ही त्याच्यासाठी. विष्णू तर म्हणतात मी माझी जरी सेवा नाही केला तरी फक्त आई वडिलांची सेवा केला, तुमची गुरूंची सेवा केला तरी मी तुमच्या जवळ आहे. पण आपण अनन्य भावे सेवा करायला पाहिजे. अनन्य भावे पुंडलिकाने सेवा केली म्हणून वैकुंठाचा धनी पंढरीनाथ पंढरपुराला आले. कशामुळे आले? आपल्या आई वडिलांच्या सेवेमुळे आले. तसा गुरु शिष्याच्या सेवेमुळे, शिष्याच्या सेवेमुळे भगवान विष्णू हा नवल आश्चर्य पाहायला येतात. पाहिल्यानंतर प्रसन्न होतात. आपल्या गुरुची एवढी सेवा करणारा मी भक्त पाहिला नाही आणि मग ते प्रसन्न होतात. संदीपकाला, संदीपका मी तुझ्या गुरुसेवे
प्रसन्न झाले काय पाहिजे ते माग. आता तो सदशिष्य असल्याने ते गुरूंचे अनन्य भावे शरण गेले म्हणतात या देहाला काय मागायचं आम्ही, फक्त एवढंच माझं मागणं आहे देवा, माझ्या गुरूंच्या सेवेमध्ये मला इतकं सुद्धा कमीपणा वाटता कामा नये, माझी सेवा दृढ व्हावी. अहो गुरूंची जर कृपा झाली ना तर काय नाही. आणि ही सुद्धा वार्ता हा कथानक संदीप आपल्या गुरुजींना सांगतात. म्हणजे गुरूंच्या सेवेमध्ये स्वतः भगवंत प्रसन्न होतात, भगवंत दर्शन घेता येतं. अशी भगवंताची म्हणजे संतांची गुरूंची सेवा करणे किती अतिशय चांगली आहे आणि किती फळदायी आहे तुम्ही पहा. आणि अशी ही सेवा संदीपकाने केली, कृपा कटाक्ष न्याहालेली आपल्या पदी वैसवली. अहो तुम्ही कृपा हस्त डोक्यावर ठेवला आणि ज्ञान दिलं. कसलं ते ज्ञान पहिला बरं अनिर्वाच्य आनंद देणारा नानाचा महिमा त्यांच्या हातामध्ये दिला आणि या भगवंत स्वरूप करून टाकलं. कुणाला? शिष्याला. कशाने? गुरूंच्या सेवेने. म्हणून तर मला म्हणावंसं वाटतंय, साधू संत म्हणतात गुरु आकाशी पाताळी, गुरु आहे भूमंडळी, गुरु एकवीस स्वर्गावरी, गुरु सर्वांच्या अंतरी. गुरुने दिलेल्या नामाचा साधनेचा आपण विचार करता गुरु हा माझा आत्मा आहे आणि गुरुशिवाय या जगामध्ये मला काहीही नको आहे हा भाव पाहिजे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तेव्हा मला वरवरचा भाव लोकांना दाखवण्यासाठी देऊ नको. मीही तुमच्या चरणाजवळ हेच मागतोय, साधू संतांच्या चरणाजवळ हेच मागतोय देवा. हा वरवरचा दिखाव्याचा भाग माझ्याकडून नाहीसा व्हावा. या मायेतून मला दूर कर. तुझ्या कमरेच्या असलेल्या मायेत मला गुंतवण्यापेक्षा भगवंताच्या चरणाजवळ घाल आणि मला अनन्य भावे शरण करून माझा उद्धार करावा. मला सद्गुरुनाथ कांटेश्वरी आमचे किंवा मोरे मावले म्हणजे हा मातीचा माठ तयार केला, त्याला आकार दिला आणि हा त्याच्या शरीरामध्ये आला शीतल शांतीचा वारा. म्हणजे तुम्ही आम्ही सर्व साधन हे कशामुळे झाले तर आपण अनिर्वाच्य आनंद सद्गुरूच्या मुखातून घेतला. जसा पाणी जर घागरीमध्ये ठेवला आणि तो थंड होतो तसा या माठाला त्यांनी सर्व शरीराला थंड केलं, आपल्या माऊलीने केलं, कांटेश्वर महाराजांनी केलं. आमचे दादा उत्तम दादा असतील, सतीश दादा असतील, रविबुवा महाराज असतील, सगळ्यांनी आपल्याला काय सांगतात तुम्ही स्वतःचा उद्धार करून घ्या, संतांना शरण जा. म्हणून भानुदास महाराज म्हणतात माझा गुरु आहे एके बार नरे, जावे त्याच्या घरी भेटावया कुठं निरंजन. श्रीहाट गोलाट वैकुंठाच्या वरे तेथे निरंतर वास माझा. मेरूच्या शिखरी आहे नीलबिंदू तेथे क्षीरसिंधू राहतो देव. भानुदास म्हणे ऐक गुरुपुत्रा केले कळसूत्र गुरुकृपे. श्रीहाट गोलाट वैकुंठाचे वरे तेथे निरंतर वास माझा. स्वतः जनाबाई म्हणताय गुरु सगुण निर्गुण, गुरु आत्म निरंजन. मग हे गुरुना शरण गेल्यानंतर मायेच्या भ्रमाचा पडदा दूर होतो. ही माया कशी आहे? ही अविद्यारूपी माया आहे, ईश्वररूपी माया आणि अंतःकरण सहित जीव प्रतिबिंबत माया. ह्या दोन्हीच्या अवस्थेला नाही तर कोण करतं तर सद्गुरू करतात. ही माया म्हणजे काय? आपल्या मनातील इच्छा तीच त्या मायेचं मूळ आहे, फूल आहे आणि फळ आहे. ही माया नसलेल्या रूपाने वास्तवाला येते, वासनेने आणि अविद्येने ती गरोदर राहते. अहंकार नावाचा तिचा मोठा मुलगा आहे, ममता नावाची मुलगी तिचा संसार चालवण्यासाठी आहे आणि मोह नावाचा जावई करून ठेवला. अशी ही ममता नावाची किंवा माया जी आहे तिला आधी अंतर्भागा शोधला आहे. अशा या मायेच्या हातामध्ये विकल्प आणि संकल्प नावाचे दोन कंकण आहे. हा दिसायला मला आता काय पहिल्यांदा एकदम पाठ केलाय आणि तुमच्या समोर वेळे वाकोडी बोलतोय. हे तुमच्यामुळे बोलतोय. आता तुम्ही थोडं हलतोय म्हणून आता मुलगावाचं वाटतंय
नाहीतर मी काय जेवढं केले तेवढं तरी नक्कीच सांगितलं असो. ही अविद्या रूपी मायेचा भ्रमाचा पडदा आपला दूर करणारा गुरु आहे. गुरुला शरण जावं. हा भ्रमाचा पडदा दूर होतो, हा निराभास होतो. हेच तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो निराभासी पूर्ण झालो समरस. आम्ही मायेच्या भ्रमाचा पडदा दूर केला. त्या ब्रह्मस्वरूपात अखंड आहे. तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुकोबारा या मायेच्या भ्रमाचा पडदा दूर झाल्यानंतर आम्ही गुरुला शरण गेल्यानंतर हा निराभासाचा नाश झाला. आम्ही तदस्वरूप झालो. तदस्वरूप झालो. हे तुकोबारा दुसऱ्या अखंड आहे. तुकोबारा त्या दुसऱ्या अभंगाचा 2 चरणाचा भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीने तुमच्यासमोर मांडले. राहिलेल्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ सांगण्यापूर्वी आपण त्या भगवान पांडुरंगाचं नामस्मरण करूया. गुरुकृपा आशीर्वादाने मायेच्या भ्रमाचा पडदा दूर झाला. या शरीरात अहंकार नाही. तुका म्हणे कामामध्ये केले घडते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. या विठ्ठलाच्या नामाने हा भरला देव. अहंकार निघून गेला. तुकाराम महाराजांचा अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. याचा अहंकार निघून गेला. तो देव झाला. मायेच्या या पुरामध्ये जर
या मायेचा निराश करेल, या मायेत करू नये, ते सुद्धा अजून मायेतच आहे. कारण माया ही खूप मोठी आहे. तुम्ही तिला शरण गेल्याशिवाय तुम्ही तगू शकत नाही. अशी ही अविद्यारूपी माया कशाला गेली तर आमचा अहंकार गेला, आणि अहंकार गेल्याने आम्ही तत्स्वरूप झालो. त्या नित्य शुद्ध ब्रह्माला आम्ही एकरूप झालो. तुकोबाला आपण शेवटच्या जगाचा कमणी आता नाही अहंकार, तुकामणी आता नाही अहंकार. झालो तदाकार निरंजने आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस. कसे झालो न हे सारिता निराळे लवण जे गंगाजळे किंवा लवण मिळविता जळे काय उरले ते निराळे तैसा समरस झालो. आम्ही अशा स्वरूपाने समरस झालो. आमच्या क्षेत्राचा अहंकार गेला आणि आम्ही भगवंत स्वरूप झालो. तत्स्वरूप झालो. त्या नित्य शुद्ध ब्रह्माच्या ठाई निरंजनामध्ये वास केला. आता मी माझ्या अल्पशा बुद्धीने तुमच्या समोर थोडक्या भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. कारण की संतांच्या वचनाचा भावार्थ सांगावा इतका मी थोर नाही. पायाची वाहन पायवरी मज पाहणाराय काय थोर कोण पायाची वाहन पायवरी. माझ्या गुरूंच्या प्रसादामुळे पायाच्या प्रसादामुळे तुमच्या साधू संतांच्या जिव्हाळामुळे प्रेमामुळे आज या धैर्याने मी उभा राहिलो. आई नवलाई कुंभजा महालक्ष्मी असेल, नागनाथ देवीबा असेल, भगवान परमात्मा पांडुरंग असेल, यांच्या कृपा आशीर्वादाने कुठेही अटकलो नाही. हे तुमचं प्रेम आहे. मी अटकला असेल, चुकला असेल तर ते माझ्या अल्पशी बुद्धी. मी आधार आहे. मी साठी सुरुवातीला म्हणलो नातरी बालक गोबडी बोली का वाकोडावी चुका पावली ते शोध करून मावली ऋषी जेवी. मी आई नगड तरी बाळ झाला तरी त्याचं कौतुक सांगते. शेवडा पण असला तरी सांगते हा काय माझा रुपवा आणून आहे. तसा मी शेवडा आहे, समजा वाकडा आहे, कसाही असेल, पण तुमचा बाळ आहे. आणि या तुमच्या बाळाला तुम्ही शृंगारले बाळ कौतुके. तुम्ही आमचा शृंगार करा. आजच्या दिवशी माझी प्रथम सेवा या संत साधूजनांच्या श्रोत्याजनांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या गुरूंच्या प्रसादाने पायांच्या प्रसादी काही बोली नव्हते मज क्षमा करणे नोहे अंगभूत युक्ती. माझ्या शरीरात हे काही शरीरात मूळचं नाही आहे. तुमच्या कृपा प्रसादाने मी हे लाभलं. एवढी झालेली सेवा तुम्हाला संत श्रोत्यांच्या, साधकांच्या, गुरुवार्यांच्या, काळकऱ्यांच्या, मृदुकाचार्यांच्या, गायनाचार्यांच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि एखाद्या ज्ञानवाऱ्यांचं नाम ज्ञानेश्वर
2 मिनिटं खाली बसून द्या. हरकत मंडळी. हॅलो अखंड नाम सप्ताह आजचा